नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे आपला गुरुवार, माझा आवडता वार आहे गुरुवार. कारण की आपला स्वामींचा वार आहे तो. स्वामींनी असं कधी केलंच नाही की कुठली इच्छा पूर्ण केली नाही. काही मागितलं मनात आपण म्हटलो, महाराज असं पाहिजे. वेळ लागेल पण मिळेल आपल्याला. त्यांना काही नको, तुमची प्रेमळ भक्ती बास. पैसा काहीच नको. तुम्ही फक्त मनापासून त्यांना आवाज द्या. उशिरा का होईना आपल्याला त्यांचा अनुभव येतो. नक्की सांगा मला, तुम्हाला असा कधी अनुभव आलेला आहे का? आज आपण ही रांगोळी काढली आहे. मी खाली त्याला चॉकलेटी कलर देऊन घेतला आहे. असा चौकोनी आकार दिला आहे पट्टी वगैरेच्या साहाय्याने. आणि एक स्टेन्सिल मी ऑनलाईन ऑर्डर केली होती, श्री स्वामी समर्थ नावाची. तुम्हाला बाकीच्या देवांच्या पण भेटून जातील. मग त्याच्यावर पिवळ्या कलरने स्वामी समर्थांचे ते फ्रेम ठेवली आणि ते नाव टाकून घेतलं. आणि हे जे आता मी टाकते ते फूल काढण्यासाठी ते टिपके टाकते. बॉटलमध्ये मी जास्त सफेद कलर घ्यायचा आणि थोडा पिवळा कलर घ्यायचा. म्हणजे तो एक नवीन तयार झाला आहे कलर, ऑफ व्हाईट म्हणू शकता. म्हणजे फेंट कलरचे फूल तुम्ही काढू शकता. असे तुम्ही बांगडीच्या साहाय्याने पण काढू शकता. मी डायरेक्ट काढलेत ते. बांगडी ठेवून असं गोल 6 टिपके द्यायचे, म्हणजे बरोबर पाकळी सुंदर दिसते अशी. असं काढल्यावर असं खूप असं ओरिजिनल फूल आपलं असतं ना झाडावरचं, त्या टाईप वाटेल ते. असे आपले 5 फूल होऊन जातील तिथे, 5 फुलं मावतील. हे असं कधी होतं मैत्रिणींनो, जेव्हा ती रांगोळी आपण गाळलेली वगैरे नसली का, तेव्हा ते बॉटलमधून रांगोळी पडायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे ती रांगोळी गाळून घ्यायची. रांगोळीमध्ये असे जाडसर खडे वगैरे असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मग ते 5 फुलांचे टिपके टाकून घेतलेत. आता असा तुमच्याकडे एखादा चमचा असेल बघा, मसाल्यातला वगैरे भेटतो किंवा प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये पण असतो. त्याच्या साहाय्याने आपण ते टिपके असे पसरून घेतलेत. असे पाकळ्यांचा आकार दिला आहे त्याला. त्याच्यावर तो चमचा ठेवायचा आणि मागे सरकवायचा तो टिपका. बरोबर असा किती सुंदर वाटतं बघा, 3D इफेक्ट येतो त्याला. अशा पद्धतीने सगळ्या 5ही फुलांच्या आपण पाकळ्या बनवून घेतल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये एकदम गडद असा पिवळा कलर टाकला. किती छान वाटतंय बघा ते कॉम्बिनेशन. आवडलंय का तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा, हे फुलं आवडलीत का? त्याच्यानंतर त्यात आपण लाल कलर टाकला. लाल कलर तर एकदमच उठून दिसतोय त्याच्यामध्ये. खूप सुंदर असं दिसतंय ते फूल. मैत्रिणींनो, तुम्हाला रांगोळी काढायला आवडते का? मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर खूप आवडते, लहानपणापासून खूप आवडते. आणि माझ्या मुली आहे, जुळ्या मुली मला, त्यांना पण रांगोळी काढायला खूप आवडते. पण मी त्या झोपलेल्या असतानाच रांगोळी काढते, कारण की ते खूप पसारा घालून ठेवतात घरामध्ये, ऐकत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे हिरव्या कलरचे टिपके टाकून घेतले. पानांचा आकार द्यायचा आहे आपल्याला त्याला. अशी पट्टी घेतली मी एक. तुम्ही एखाद्या छोट्या काडीच्या मदतीने पण करू शकतात, पानं असे काढू शकतात. छोटे छोटे पानं, असं मोठं पण पान काढू शकता आपण एखाद्या वेगळ्या रांगोळीमध्ये, बघूया नंतर. अशा पद्धतीने पान काढून घेतले. किती छान दिसतोय बघा तो फुलांचा पट्टा एकदम. आता इथे आपण एक वेल काढूया. दोन्ही साईडला काढायचे, एक ही डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला. अशा पद्धतीने टिपके काढून घेतले. एक डार्क हिरवा कलर आणि हा पॅरेट कलर, आपला पोपटी कलर घेतला आहे मी. असे बोट फिरून असं गोल गोल फिरून घ्यायचं, म्हणजे एक ते वेली दिसते आपल्याला बघा. अशा पद्धतीने किती सुंदर वेल दिसते बघा मैत्रिणींनो ती. तुम्ही नक्की ट्राय करा. मला सांगा तुम्हाला आली की नाही रांगोळी काढता. बघा किती सुंदर दिसते आपली स्वामींची रांगोळी. स्वामींचा आशीर्वाद सर्वांच्या नेहमी पाठीशी राहो, हीच सगळं स्वामींच्यांनी प्रार्थना. धन्यवाद.